अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सरकारी आणि आरोपीच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद. भोंदूबाबा अशोक खरात याचा जेलमधील मुक्काम आणखीन वाढलेला असून न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि यापूर्वी दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. लगेचच SITने तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर असून एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगा होईल असं आमिष दाखवत त्याने महिलेवर अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश श्रीमती BN इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. आरोपी अशोक खरातला BCद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तपास अधिकारी अमोल भारती यांनी गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट करत फिर्याद वाचून दाखवली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की आरोपी लोकांना नकली साप आणि वाघ दाखवून घाबरवत होता, तसेच मंतरलेले खडे चिंचोके विकून फसवणूक करत होता. महिलांना काही द्रव्य किंवा पेढे खाऊ घालून अत्याचार केल्याचा संशय असून त्या पदार्थांमध्ये काय मिसळले जात होते याचा तपास आवश्यक आहे करायचं. तसेच नकली साप, वाघ आणि इतर साहित्य तो कुठून आणत होता याचाही तपास बाकी असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. SITने आरोपी भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज रोजी पोलीस कस्टडी साठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये त्याला आज हजर करण्यात आलेलं होतं. यातली जी फिर्यादी जो आहे त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुलगाच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तीपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलून तिच्यावरती त्याने लैंगिक अत्याचार केला आणि तिचा शीलभंग केलेला आहे. आणि या अनुषंगाने सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.